उपोषण बसण्याचं मागचं नेमकं कारण काय आहे? ही संकटाची वेळ येत असेल आणि आपण जर बांगड्या भरून जर घरी बसणार असेल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. जंतर मंतरला तुम्ही आंदोलनाला गेले, तिथलं आंदोलन बघितलं आणि तिथल्या उपोषणाची खरं ताकद तुम्हाला कळली. खरं तिथून प्रेरणा मिळाली का तुम्हाला हे उपोषण करावं लागलं? पण अदानीसारखी इतकी मोठी कंपनी पर्यावरणाचा विचार करणार नाही असं तुम्हाला वाटतं? अदानी ग्रुप किती मोठा जरी असला तर आपण पण शिवजन मुळचे मावळेत ना. म्हणजे त्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर हा प्रकल्प होऊ शकतो का? हा धोका खरं सगळ्यांनी ओळखला पाहिजे. तर तुम्ही हा निर्णय घेण्याआधी कोणाशी चर्चा केली होती? त्याच वेळेस तत्काळ हा निर्णय घेतलेला आहे, बाकी काहीच नाही. कधी या चर्चा नाही, काहीच प्रकल्पाबद्दल नाही. माहिती पूर्ण मिळवली तर हा प्रकल्प नेमका कसा होणार आहे, काय होणार आहे, याच्यापासून नुकसान काय, फायदा काय, आणि याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर अहवाल मिळाला आहे का, त्याच्यात शेतजमीन जाणार किती आहे आणि कोणाला किती रोजगार मिळणार आहे किंवा पर्यावरणावर काय हानी पोचणार आहे, याचा प्रॉपर तुम्ही अभ्यास करून हा निर्णय घेतला. इथं स्थानिक माणूस कसं काय हद्दपार झालाय ना, हे मी जवळून पाहिलंय. हा पर्यावरणाचा लढा आहे, हा नाणेघाटाचा लढा आहे आणि अशा वेळेस नाही उभं राहायचं, मग कधी उभं राहायचं? ते हद्दपार झाल्यावर सगळ्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या नेते पुढाऱ्यांनी राजकारण सगळं बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी लढा दिला पाहिजे. सर, नेमका हा प्रकल्प काय आहे? 221 हेक्टर जमीन त्याच्यासाठी अक्वायर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ फॉरेस्टची 65 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे. ज्यांची जमीन जाणार आहे त्यांची भूमिका आता काय आहे? त्यांचे प्रतिनिधी खरं तर त्यांच्यापर्यंत कोणी आलेच नाही तसे. पण या प्रकल्पाचं खरंच नुकसान होणार आहे याचे ठोस पुरावे आपल्याकडे काय आहे? त्यांचं विस्थापन तुम्ही नक्की कुठं करणार आहे, तर त्यांच्या जमीन जाणार त्याचा मोबदला काय असणार आहे त्यांना, आणि त्याच्यामुळे हे आमच्यासोबत ऐतिहासिकच अन्याय होत चाललेला जे जमीन जाणार आहे त्यांना खरंच किती मोबदला मिळणार याचं स्पष्ट तुम्हाला माहिती आहे? आहे. जनतेच्या बाजूला असताना सुद्धा त्या माणसाला फाशी दिली गेलेली, त्याच्यामुळे याच्यापेक्षा फार मोठा मोबदला देतील ना असं मला तरी वाटत नाही. टोटल किती जमीन जाणार आहे याला? त्या पैसा क्षेत्रात खरं तर दगड उचलण्याची पण अनुमती नाही. कायद्याची पायबंदी करत खरं तर असं सगळा मनमानी कारभार होतोय. हो, ज्यांच्यासाठी तुम्ही लढताय, ज्यांच्यासाठी उपोषण देतात, त्या लोकांनी कितपत तुम्हाला साथ दिली? पण जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत स्थगित राहणार नाही. मी उपोषणावर ठाम आहे. जे काय व्हायचं ते माझं होईल. त्यांना संघर्ष काय, लढाई काय, या आदिवासी बांधवांना वेगळं सांगायची काही गरज नाही. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा. नमस्कार, मी विजय प्रजापती आणि आपण पाहत आहात शिवभूमी कट्टा हे ऑफिशियल यूट्यूब चॅनल. आणि आज आपला कट्टा कोणत्या स्टुडिओमध्ये नाही तर थेट आमरण उपोषण या स्थळी आहे. शिवजन्मभूमी जुन्नरच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणारे शिवभक्त आणि सामाजिक कार्यकर्ते सूरजभाऊ वाजगे सध्या अदानी हटाव या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले आहेत. पण नेमकं हे उपोषण कशासाठी आहे, प्रस्तावित प्रकल्पाला विरोध का आहे, स्थानिक नागरिकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सूरज भाऊंनी हे उपोषण करण्याचं धाडस का केलं किंवा हा निर्णय का घेतला, तर आपण जाणून घेणार आहोत त्यांच्याकडून. आता रात्रीचे वाजले 11:15. भाऊ, तुम्ही काय सांगाल का उपोषण बसण्याचं मागचं नेमकं कारण काय आहे? नमस्ते सर्वांना, जय शिवराय. आपल्या उपोषणाचा आज खरं तर 3रा दिवस आहे. थोडं जरी बोलताना कमतरता जाणवली तर थोडं समजून घ्या, शब्द इकडे तिकडे झाले. कारण शेवटी तुम्ही 2-3 दिवस या उपोषणातून ज्यावेळेस जात असता त्यावेळेस हे सगळे अशक्तपणा त्या ठिकाणी होत असो. उपोषण करता मग कुणी असो, परंतु लढण्याची जिद्द आहे. कारण आपण पहिल्यापासून सामान्यांसाठी संघर्ष केलेला आहे. मुळात तुम्ही जसे अनेक हे प्रश्न विचारले, या मागचं खरं तर ही जी पहिल्यापासून म्हणजे आपण सामान्य कुटुंबातून आपला पहिला खरं तर संघर्ष आहे. आणि सामान्य कुटुंबाचे दुःख काय असतात हे मी लहानपणापासून पाहिलं आहे. मला गॅसचे सिलेंडर माहिती आहे, मला भाज्यांचे दर माहिती आहे, एक सामान्य कुटुंब कसं जगू शकतं हे मला माहिती आहे. म्हणून आपल्या सामान्य कुटुंबाचे जी दुःख आहेत ती मला त्या ठिकाणी जाणतात. आणि लहानपणापासून ज्यावेळेस शाळेत 18 पगड जातीचे सगळे मित्र सोबत असायचे त्यावेळेस माझी चपाती मी त्यांना द्यायचं, त्यांची कोर कमी खायचं, याच्यात मला आनंद वाटायचा. सगळी आपली जीवाभावाची मंडळी. आणि आज आपल्या जुन्नर तालुक्यात आपले जे आदिवासी बांधव आहे, हा एक जुन्नर तालुक्याचा एक महत्त्वाचा घटक आहे, आपलाच घटक आहे, आपलेच बांधव आहे. आणि आज जर त्यांच्यावर जर ही संकटाची वेळ येत असेल आणि आपण जर बांगड्या भरून जर घरी बसणार असेल तर मला असं वाटतं हे चुकीचं आहे. मी यासाठी असं म्हणतोय की खरोखर त्यांच्यावर ही वेळ आली. आज ही हद्दपार होण्याची खरं तर वेळ आली. आज इथून मागं अनेक धरणं झाली, अनेक कुटुंब विस्थापित झाली, त्यांच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न आहे. आणि अशातच एक अदानीसारखा महाकाय उद्योगपती जुन्नर तालुक्याच्या त्या ठिकाणी नाणेघाटापर्यंत आला आहे. खरं तर मीटरच्या स्वरूपात तो घराघरात घुसला आहे, परंतु प्राचीन जागतिक
पर्यटन स्थळ असलेलं नाणेघाट हे प्राचीन आहे फार. या नाणेघाटापर्यंत आलं आहे आणि तो आपल्या आदिवासी बांधवांची त्या ठिकाणी जमिनी हिसकावू पाहतो. जमीन हिरावून घेण्यासाठी त्या ठिकाणी अदानी ग्रुप त्या ठिकाणी पंप स्टोरेज जो प्रकल्प आहे या माध्यमातून खरं तर, आणि त्या ज्यावेळेस मी आजनावळेच्या ग्रामसभेला गेलो, विशेष ग्रामसभा होती, ते लोकांची दुःख मला पावली नाही. माझ्यासोबत बाळासाहेब सदागळ पण होते. आणि ज्यावेळेस आम्ही ते सगळं पाहिलं की ह्या लोकांना गरज आहे उभं राहायची, कोणीतरी उभं राहण्याची गरज आहे. मनातून वाटलं की आत्ताच आपण 8 दिवसापूर्वी जंतर मंतरच्या दिल्लीला आंदोलनाला गेलो होतो. मी अभिजित दीपकेंना पाहिलं, सोनम वांगचुक सरांनी कसं आंदोलन केले, सगळ्या गोष्टी पाहिल्या तिथं. परंतु एक सामान्य तरुण पण काय करू शकतो? केंद्रीय खरं मंत्री तुम्हाला ते जंतर मंतरला तुम्ही आंदोलनाला गेली, मग तिथलं आंदोलन बघितलं आणि तिथल्या उपोषणाची खरं ताकद तुम्हाला कळली. खरं तिथून प्रेरणा मिळाली का तुम्हाला हे उपोषण करावं लागलं? सामान्य मराठी तरुण काय करू शकतो हे मी दिल्लीला जवळून अनुभवलं, पाहिलं की एखाद्या केंद्रीय मंत्र्याचा राजीनामा होणं ही गोष्ट काही सोपी नाही. परंतु आजनावळे गावच्या लोकांच्या सगळ्या त्या भावना पाहिल्या, आडोशी लोकांच्या सगळ्या महिलांच्या असन, सगळ्या तिथल्या जनतेच्या असन, सगळ्या भावना पाहिल्या. आणि आज मुळात जुन्नरपासून तर घाटघरपर्यंत रस्त्याची फार दुर्दशा आहे. मुळात तिथे लाईट पण आहे. मध्यंतरी मी हिरडीला गेलो होतो, एका कुटुंबाला 20 वर्ष त्या कुटुंबाने लाईट पाहिली नव्हती, साधा बल्ब पाहिला नव्हता. त्या कुटुंबाला आम्ही लाईट देण्यासाठी गेलो होतो. म्हणजे किती मोठा विरोधाभास आहे. ज्या ह्या हिरडी गावाच्या परिसरात अदानीला या ठिकाणी हे सरकार त्या ठिकाणी सगळ्या आदिवासी बांधवांची जमीन देण्यासाठी त्या ठिकाणी प्रवृत्त करते, त्याच ठिकाणी एका कुटुंबाला लाईट नसावी. मला वाटतं हा फार मोठा विरोधाभास आहे. मला भाऊ प्रश्न हाच विचारायचा आहे, जे या प्रकल्प बाधित जे लोक आहे, जे 16 जणांची ऐकले की 16 जणांची जागा जाते, त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांची काय भूमिका आहे, की ते तुमच्या बरोबर आहे का, ते तटस्थ आहे का, ते चलबिचल आहे, त्याबद्दल काय सांगा? त्यामुळं त्याच्यात कसं आहे, आदिवासी जे पेसा क्षेत्र आहे, हे प्रकल्पबाधित जी गावं आहेत यांची तर क्षेत्र जातच होते. म्हणजे आदिवासी बांधवांचं एकतर मुळात जीवनमान हे भात पिकावर अवलंबून आहे, सिजनल पीक आहे. इतर वेळेस त्यांची त्या ठिकाणी गुरं चरायला असतात. आणि अशातच ह्या अदानी ग्रुपची या सगळ्या परिसरावर आपल्या नजर पडली. नाणेघाट हा फार सुंदर परिसर आहे जुन्नर तालुक्यातला, आणि पर्यटकांचं फार मोठं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे नाणेघाट आहे. आणि आज मला असं वाटतं हे सगळं पंप स्टोरेज प्रकल्प, एकीकडं आपण म्हणतोय गव्हर्नमेंट म्हणते सोलर एनर्जी तुम्ही हे करा, आणि एकीकडं पंप स्टोरेजसाठी मग हा घाट का घातला आहे? म्हणजे नेमका तुमचा पंप स्टोरेज नेमकं करण्याचा उद्दिष्ट आहे का तुम्हाला खनिज संपत्तीवर तुमचा नेमका त्या ठिकाणी नजर आहे काय, किंवा खनिज संपत्तीवर तुमचा डोळा आहे काय? म्हणजे प्रामुख्याने हे वाटतं की आपल्या जुन्नर तालुक्यासारख्या प्राचीन भागात सह्याद्रीच्या डोंगर रांगा आहेत, आणि इतक्या सुंदर डोंगर रांगा आहेत ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं. त्याच्यामध्ये 18 पगड जाती सगळी लोक होते ना, आदिवासी बांधव होते. हो, काही लोकांचं असं म्हणणं आहे की हा प्रकल्प जर झाला तर नक्कीच आपल्या पर्यटनाला चालना मिळेल, आपला तालुका प्रगतीच्या मार्गावर पुढे जाईल. यात कितपत खरं आहे? आपला तालुका पर्यटन घोषित झाला. पर्यटन घोषित झाल्यानंतर खरं तर जे शासनाने, जे गव्हर्नमेंटने पर्यटन वाढीसाठी ज्या चालना द्यायला पाहिजे होत्या, आज मला असं वाटतं आपण ज्यावेळेस बाहेर पर्यटनाला जातो ना, कुठे असो, काश्मीर असो, कन्याकुमारीपर्यंत असो, अनेक पर्यटन स्थळं आहे. तिथं आपण पाहतो की तिथला स्थानिक जो तरुण आहे त्याला रोजगार किती मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. त्या ठिकाणच्या राज्य सरकारने असेल, गव्हर्नमेंटने असेल, तिथं अनेक सोयीसुविधा करून ठेवल्यात. मला असं वाटतं जुन्नर तालुक्यात जर अशा पद्धतीने जर सोयीसुविधा झाल्या असत्या तर नाणेघाटाच्या कोपऱ्यापर्यंत म्हणजे घाटघरपर्यंत अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळाला असता. आजही मिळतोय, नाही असं नाही, परंतु त्या पद्धतीने जर सोयीसुविधा झाल्या, आज एकीकडे तुम्ही पर्यटन तालुका घोषित केला आहे, एकीकडे तुम्ही सह्याद्री डोंगर फोडायला नाही गेलेत, हाच मोठा विरोधाभास आहे. म्हणून आपण ह्याच्या लढाईत उतरण्याचं जे ठरवलं की छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे, आपला तालुका आहे, अदानी ग्रुप किती मोठा जरी असला तर आपण पण शिवजन्मभूमीचे मावळेत ना. प्रत्येकजण या ठिकाणी मावळा बसलाय. उद्या वेळ आली तालुक्यासाठी लढण्याची, प्रत्येकाची तयारी आहे. सर सर भाऊ, समजा उद्या जर हा प्रकल्प थांबला आणि आपल्या तालुक्याचा जर रोजगार मिळत असेल किंवा आपल्या प्रकल्पाला जर पुढं नुकसान होत असेल तर याची जबाबदारी नेमकी कोण घेणार? मी तुम्हाला हे प्रामुख्याने सांगतो की कुठला जरी प्रकल्प एखाद्या तालुक्यात येत असला, जिल्ह्यात येत असला किंवा त्या भागात येत असला, तर तिथल्या स्थानिकांना तर पहिलं विश्वासात घेतलं पाहिजे ना.
मुळात स्थानिकांनाच माहिती नेमका हा प्रकल्प काय आहे. स्थानिक लोकांच्या कुठंच ग्रामसभा झाल्या नाही, कोणाला विश्वासात घेतलं नाही आणि अनेक एकदम अशी पेपरद्वारे नोटीस इश्यू केली जाते की 21 तारखेला जनसुनावणी आणि त्यावेळेस सगळ्यांना समजलं जातं. आमच्या पण पायाखालची वाळू सरकली की असा अचानकपणे अदानीसारखा ग्रुप, आपल्याला माहिती की काही लपून राहिल्यासारखी गोष्ट नाही, ह्या सरकारशी संलग्न माणूस आहे अदानी ग्रुप आणि भारतात अनेक ठिकाणी त्यांनी पोखरून ठेवलंय आणि आज जुन्नर तालुक्यात त्यांची त्या ठिकाणी नजर पडलेली आहे. आम्ही म्हणतोय ना इकडे आम्हाला पुणे नाशिक रेल्वे द्या, आपण म्हणतोय ना तालुका मागणी करतोय. ज्या प्रकल्पामुळं किंवा ज्या खरं तर जे डेव्हलपमेंटमुळं तिथल्या जर भागाचा कायापालट होणार असेल असे प्रकल्प द्या ना. पण भाऊ नेमका हा प्रकल्प म्हणजे जो आहे त्याच्यामध्ये जे स्थानिक नागरिक आहे त्यांची मागणी काय आहे, म्हणजे त्यांच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर हा प्रकल्प होऊ शकतो का, किंवा हा प्रकल्पच करायचा नाही याचा नेमका विरोध मी कसा? तुम्हाला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र संजयजी साबळे बसलेत, त्यांना याबाबत हे स्थानिक आहेत. हा स्थानिक आहे, आदिवासी आपला तरुण आहे, सहकारी आहे, लढतोय तो. कशासाठी लढतोय, आम्ही कशासाठी लढतोय, सगळे हे सगळं सहकारी आहे. कशासाठी लढतात ते, याचं एकमेव कारण आहे की आपल्या ही जी आदिवासी बांधवांवर आलेली वेळ आणि भविष्यातील धोका हे सगळ्या शून्य तरुणांनी ओळखलेला आहे. हा धोका खरं सगळ्यांनी ओळखला पाहिजे आणि म्हणून यांची जी तगमग आहे ही मी जवळून पाहिली. त्याच्यामुळं या आपल्या सामान्य या सगळ्या सहकार्यांसाठी, मी पण एक सामान्य कुटुंबातून येतो म्हणून ठरवलं की काही जरी झालं तरी ह्याला आपल्याला लढा द्यायचा आहे. मगाशी मी जसं तुम्हाला उल्लेख केला पुणे नाशिक रेल्वेचा, की आपला जुन्नर तालुक्यातील जो तरुण आहे उद्या शिक्षणासाठी असेल, उच्च शिक्षणासाठी असेल, तो पुण्यासारख्या शहरात जाऊ शकतो, नोकरीला जाऊ शकतो, अपडाऊन करू शकतो. नारायणगाव हे चांगल्या पद्धतीने, पुण्यातले अनेक माणसं रेसिडेन्शियल झोन म्हणून त्या ठिकाणी नारायणगावकडं चांगल्या पद्धतीने पाहिलं जाईल. आणि आज मला असं वाटतं शेतकरीची आपली एखादी बाई, शेतकऱ्याची एखादी महिला भगिनी एखादी काकडीची पाटी जरी घेऊन गेली ना पुण्यात तरी 5,000 रुपये ती कमवून. म्हणजे रेल्वेमुळे हा कायापालट होऊ शकतो, परंतु हा जो प्रकल्प आहे हा पूर्णपणे तोट्याचा आहे. पण भाऊ 21 तारखेला जर मनासारखं समाधानासारखं उत्तर मिळालं तर तुमची भूमिका काय असेल? नागरिकांनी जर तिथल्या नागरिकांची ज्यांची जमीन तिथे जाते त्यांनी जर हो म्हटले तर तुमची भूमिका काय असेल? हा हो नाहीचा हा प्रश्नच नाही. मुळात अदानीसारखा एक विद्युत निर्मिती प्रकल्प सह्याद्री डोंगर फोडून जर होणार असेल, जागतिक पर्यटन स्थळासारखं नाणेघाटाला जर धक्का लावून होत असेल, हे जे सगळं इको सेन्सिटिव्ह झोन आहे, पर्यावरण आहे, आज खरं तर जल आणि जंगल आणि जमीन, आपण असं म्हणतो की ठिकाणी पाहिजे. मग त्या प्यासा क्षेत्रात खरं तर दगड उचलण्याची पण अनुमती नाही. सगळ्या कायद्याचं उल्लंघन होतंय. कायद्याची पायमल्ली करत खरं तर असं सगळा मनमानी कारभार होतोय. त्यांच्या ज्या ज्या काही परमिशन त्यांना मिळाल्यात त्या सगळ्या चुकीच्या पद्धतीने मिळाल्या असा आमचा स्पष्ट आरोप. नाही, पण अदानीसारखी इतकी मोठी कंपनी पर्यावरणाचा विचार करणार नाही असं तुम्हाला वाटतं, किंवा त्यांचा फायनल जो अहवाल असतो तो आपल्यापर्यंत पोहोचलाय? पर्यावरणाचा जर विचार केला असता तर मला असं वाटतं अनेक वर्षापासून जो आमचा आदिवासी बांधव त्या ठिकाणी राहतोय, तो संस्कृती जपतोय, आज त्याचा त्या ठिकाणी थोडा तरी विचार केला असता ना, त्या लोकांना विश्वासात घेतलं असतं. आमचं म्हणणं तेच आहे की तुम्ही त्या ग्रामस्थांना विश्वासात घ्या, तिथल्या ग्रामसभा करा, त्या लोकांच्या नेमकं काय भावना आहे हे समजून घ्या, मग पुढच्या गोष्टी करा. याबाबत तुम्हाला हे संजयजी साबळे सर हे त्या सह्याद्री बचाव समितीमध्ये चांगला संघर्ष करतात आहे आणि सगळी कमिटी आपली सगळी धावपळ करते. आदिवासी भागातील प्रत्येक कुटुंबातील तरुण आज या ठिकाणी जागृत झाला आहे. कुणालाच त्या ठिकाणी अडाणी प्रकल्प नको आहे, ह्या अदानीचा प्रकल्प नको आहे आणि त्यामुळं ह्या सगळ्या प्रकल्पाला आम्ही त्या ठिकाणी विरोध करतो आणि लढा देतो. उपोषणाचा आज 3रा दिवस आहे. जर सरकारने हातोडगा काढला नाही, दुपारी पण सगळे तहसीलदार साहेब, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी सगळे येऊन गेले. ते मला म्हणत होते की तुम्ही स्थगित तरी करा, म्हणजे जोपर्यंत तुम्ही निर्णय देत नाही तोपर्यंत स्थगित राहणार नाही. मी उपोषणावर ठाम आहे. जे काय व्हायचं ते माझं होईल. माझं इथं कोणालाच बसलं त्या ठिकाणी आहे, मी कोणालाच या ठिकाणी आग्रह केलेला नाही तुम्ही उपोषण करा. जे काय व्हायचं ते माझं होईल ना. हे बिचारे पाठिंबा देतात, ते साथ देतात, हेच फार महत्त्वाचं आहे. भाऊ ज्यांच्यासाठी तुम्ही लढताय, ज्यांच्यासाठी उपोषण केलं, त्या लोकांनी कितपत तुम्हाला साथ दिली उपोषणाला, इथे येऊन भेट दिली? नक्कीच साथ देतात ते, परंतु आता भात शेतीची कामं पण चालू आहे, अवनीची कामं चालू आहे, ही फार
वर्षभरातलं सगळ्यात प्रमुख पीक त्यांचं भात शेतीवर अवलंबून आहे. त्याच्यामुळं आता ही सध्याचा जो पिरियड आहे, सध्याची ही वेळ आहे, ही सगळी भात शेती लावणीची आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं, जरी आता काही संजय साबळे सरांसारखे अनेक तरुण या ठिकाणी येऊन पाठिंबा पण देतात आहे. मला वाटतं आपण पाहिलं असेल तर 1000 तरुणांनी भेटी पण दिल्या आणि जो तो त्याच्या पद्धतीने येतोय, पाठिंबा देतोय. पण खरोखर तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस रस्त्यावर लढायची वेळ येईल ना, मला असं वाटतं आदिवासी बांधव त्याची कोणी परीक्षा घेऊ नये. उद्या तो लवकर एक तर पेटत नाही आणि पेटला तर लवकर विझत नाही. त्यांना संघर्ष काय, लढाई काय, हे आदिवासी बांधवांना वेगळं सांगण्याची काही गरज नाही. ते फार छत्रपतींच्या काळापासून तर ब्रिटिशांपर्यंत सगळ्यांनी पाहिलं आहे. अहो, तुम्ही हा निर्णय घेण्याआधी कोणाशी चर्चा केली होती? आम्ही आजनवळच्या विशेष ग्रामसभेला ज्यावेळेस गेलो त्यावेळेस सगळ्या भावना पाहिल्या, काही महिला भगिनींच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं. त्याच वेळेस तत्काळ हा निर्णय घेतलेला आहे, बाकी काहीच नाही. कसली या चर्चा नाही, काहीच प्रकल्पाबद्दल नाही. माहिती पूर्ण मिळवली तर हा प्रकल्प नेमका कसा होणार आहे, काय होणार आहे, याच्यापासून नुकसान काय, फायदा काय, आणि याच्याबद्दल आपल्याला प्रॉपर अहवाल मिळाला आहे का, याच्यात शेतजमीन जाणार किती आहे आणि कोणाला किती रोजगार मिळणार आहे किंवा पर्यावरणावर काय हानी पोचणार आहे, याचा प्रॉपर तुम्ही अभ्यास करून हा निर्णय घेतला का तुम्हाला फक्त शेतकरी बांधवांच्या म्हणजे त्यांचे दुःख पाहून तुम्ही हा निर्णय घेतला, काय म्हणा? ज्यावेळेस आम्हाला सगळ्या मीडियाच्या द्वारे कळलं की तिथं अदानी प्रकल्प येतोय. मुळात अदानी प्रकल्प भारतामध्ये अनेक ठिकाणी आहे. मी राजस्थानला अनेक वेळा त्या ठिकाणी फिरायला गेलेलो आहे. तिथं अदानी प्रकल्पामुळं तिथला स्थानिक माणूस कसं काय हद्दपार झालाय ना, हे मी जवळून पाहिलंय. माझे अनेक मित्र पण त्या परिसरात राहतात. ठीक आहे, तिथं वाळवंटी प्रदेश आहे, परंतु त्या लोकांनी इतका प्रचंड विरोध करू नये. आज तिथला जर स्थानिक माणूस हद्दपार होत असेल आणि त्या प्रकल्पामुळं जर स्थानिक माणसाला कसलाच फायदा नसेल, तर मला असं मनोमन वाटलं की आज आपल्या भागात, आपल्या तालुक्यात हा प्रकल्प येतोय. अदानीसारखा एक ग्रुप, तो कुठल्याच फायद्याचा नाही. ठीक आहे, शासनाला फायदा होत असेल, परंतु आमच्या तालुक्यातल्या लोकांना नेमकं काय फायदा आहे, परत त्या प्रकल्पापासून फायदे तोटे हे तरी त्यांनी समोर येऊन सांगितलं पाहिजे ना. जे काही हे अहवाल बनवलेत, मला असं वाटतं ते सगळं अंधारात ठेवून, आपल्या लोकांना अंधारात ठेवून केले. साधं आपण एखाद्या गावात मेडिकल टाकतो ना, ग्रामपंचायतीची NOC घेतो, एखादं दुकान चालू करायचं आहे, तर तो ग्रामपंचायत सरपंचाला जाऊन भेटतो की मला इथं असं दुकान चालू करायचं आहे, वडापावची गाडी टाकायची. अहो, हे काय आहे? आज तुम्ही एवढी प्रकल्पबाधित जी गावं आहेत, सगळे आपले लोक आहेत, आणि त्यांना कुठलंच हा सगळा पूर्णपणे अंधारात ठेवून हा सगळा कारभार सुरू आहे. आणि ही कंपनी जर अदानी नसती, दुसरी कंपनी असती तरी तुमचा तोच लढा असतो. मुळात अदानी असो, नाही तर अडाणी असो, नाही तर कुणी असो, किंवा अंबानी असो, तरी हाच लढा असता. कारण त्याचं कारण असं आहे, ज्यावेळेस आपल्या तालुक्यात आपल्या माणसाबरोबर ज्यावेळेस वेळ येते, मग तो आदिवासी बांधव असो नाही तर कुठल्याही समाजाचा बांधव असो, अशा वेळेस आपण उभं राहिलं पाहिजे. आज त्या बिचारांच्या मागं आपण तालुक्याचा लढा म्हणून उभं राहिलं पाहिजे. हा शिवजन्मभूमीचा लढा आहे, हा सह्याद्रीचा लढा आहे, हा पर्यावरणाचा लढा आहे, हा नाणेघाटाचा लढा आहे. आणि अशा वेळेस नाही उभं राहायचं, मग कधी उभं राहायचं? ते हद्दपार झाल्यावर. माझं उलट असं म्हणणं आहे, मी वारंवार ह्या गोष्टीची विनंती करतोय की सगळ्या लोकप्रतिनिधींनी, सगळ्या नेते पुढाऱ्यांनी पक्ष राजकारण सगळं बाजूला ठेवून आपल्या लोकांसाठी लढा दिला पाहिजे. ज्या वेळेस ही लोक आपल्या मागं त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुकीला उभे राहतात, मग आता त्यांच्यावर वेळ आली, मग आपण कुठं जायचं? की समजा या कंपनीचे प्रतिनिधी येऊन फेस टू फेस या सगळ्या शेतकरी बांधवांशी बोलली, चर्चा केली, राजकारण सगळं तुम्ही म्हणताय तसं बाजूला ठेवून, आणि यांच्या काय मागण्या असतील किंवा यांना विश्वासात घेऊन जर हा प्रकल्प होत असेल तर तुमची भूमिका काय असेल? जी सगळ्या बांधवांची भूमिका असेल तीच माझी भूमिका असेल. याच्याबाबत दुपारी पण आम्ही प्रशासनाला तेच सांगितलं. त्यांनी आग्रह केला होता की तुम्ही उपोषण स्थगित करा किंवा काय करा, परंतु जे आपला सगळा आदिवासी समाज बांधव जे सांगल तेच होणार. 14 तारखेला त्यांनी बैठक आयोजित केली आज नवळेला. त्याच्यातून काही मार्ग निघाला तर ठीक, नाही तर पुढं पण बसायची आपली तयारी. जोपर्यंत हा लढा आपण यशस्वी करत नाही, आणि आपलं म्हणणंच ते की या सगळ्या प्रशासनाने, मला असं वाटतं अदानी ग्रुपसमोर प्रशासन हातबल आहे काय, असं एकंदरीत वाटतं. प्रशासनाने खरं तर सगळ्यांना विश्वास घेतला पाहिजे. मी मगाशी जसं सांगितलं, एखाद्या गावात एखादी टपरी जरी टाकायची तरी तो तिथल्या सरपंचाला विचारत असतो, ग्रामपंचायत सदस्याला विचारत असतो, किंवा विश्वास घेतो की मला असा व्यवसाय चालू करायचा आहे. परंतु इथं कुठलीच पूर्वकल्पना न देता इको सेन्सिटिव्ह झोनसारख्या परिसरात, पेसा क्षेत्रात
आज हा अदानी प्रकल्प घुसतोय. मुळात त्याच्यामुळं आपला लढा आहे. आता तिथले हे जे स्थानिक बांधव आहेत आमचे संजय साबळे, ह्या प्रकल्पाबाबत तुम्हाला सगळी विस्तृतपणे या ठिकाणी माहिती ठीक आहे, मी साबळे सरांकडे येतो. या प्रकल्पाबाबत आपण जाणून घेणार आहोत. सर, नेमका हा प्रकल्प काय आहे? खरं तर या ठिकाणी माळशेज बोरांडे पंप स्टोरेज जो काही हा प्रकल्प आपल्या या ठिकाणी होऊ घातलेला आहे, याचं स्वरूप असं आहे. खाली एक धरण आहे, वरती एक धरण आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ 6 बोगदे करणार आहेत ते. आणि वरच्या धरणातलं पाणी खाली सोडून त्या ठिकाणी वीज निर्मिती करणार आणि ती वीज निर्मिती स्टोरेज केली जाणार आहे. म्हणजे थोडक्यात जसं आपल्याकडे इन्व्हर्टरची बॅटरी असते तशा प्रकारच्या बॅटऱ्या त्या बसवणार आणि जी वीज निर्मिती होणार आहे ती स्टोरेज करणार आहेत ते. मग त्या ठिकाणी ज्यावेळेस रात्रीची वेळ असते तेव्हा विजेची मागणी जास्त असते आणि दिवसाच्याला विजेची मागणी ही कमी असते. त्याच्यामुळं दिवसा ते पाणी खाली सोडलं जाणार, त्याच्यामध्ये वीज निर्मिती केली जाणार. दिवसा ते पाणी वरती उचललं जाणार आणि रात्रीच्याला ते खाली सोडून वीज निर्मिती केली जाणार त्याच्यामध्ये. आणि मग ती वीज जेव्हा रात्रीच्याला विजेची मागणी वाढते तेव्हा ती वीज त्यांना सप्लाय केली जाणार आहे. आता ही सगळी वीज आहे ही काही स्थानिक गावांना दिली जाणार अशाला काही भाग नाही. जे मुंबईसारखे किंवा अनेक त्याच्यासारखे मोठी शहर आहे त्या शहरांना ती वीज पुरवली जाणार आहे. यासाठी, या प्रकल्पासाठी एकूण किती जमीन जाणार आहे? साधारणतः बोरांडे आणि आडोशी किंवा अन्नवळे हा जो काही परिसर आहे 221 हेक्टर जमीन त्याच्यासाठी ॲक्वायर केली जाणार आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ फॉरेस्टची 65 हेक्टरपेक्षा जास्त जमीन आहे ती. आणि ज्यांची जमीन जाणार आहे त्यांची भूमिका आता काय आहे? ॲक्च्युली तिथं 38 जे काही खातेदार आहेत त्या 38 खातेदारांचं हे तर स्पष्ट म्हणणं आहे. त्यांनी ऑलरेडी ग्रामसभेचा ठराव घेऊन 2023ला पण सांगितलं होतं, जेव्हा ही लोक सर्वे करायला जात होते काही, म्हणजे अगदी असं सांगून जात नव्हते कधीच. ते जे छुप्या पद्धतीने जायचे तेव्हा ग्रामस्थांच्या काही गोष्टी निदर्शनात आल्या. म्हणजे रात्रीच्याला ड्रोन वगैरे फिरायचे, तेव्हा ग्रामस्थांनी काही लोकांना विचारलं पण तर त्यांनी काय नाही सांगितलं, त्यांना म्हणजे असं समाधानकारक उत्तर दिले नाही त्यांनी. त्यावेळेस मग ग्रामस्थांनी खरं तर काही नोटीस आल्यानंतर या लोकांना त्यांनी पत्र व्यवहार केलेले तहसीलदारांना की अशा प्रकारचे काही प्रकल्प आहेत त्यांचा विरोध आहे या गोष्टीला. 2000 ज्यांची जमीन जाणार त्यांचा हा. विरोध आहे. हो. मग याचा अहवाल फायनल आला आहे का या प्रकल्पाचा? किती आम्ही जमीन घेणार आहे, हा. या पर्यावरणाबद्दल हो, का हो. सगळा अहवाल Project फायनल आलेला प्रोजेक्ट आलेला आहे? हो, आलेला आहे. त्याची पडताळणी तुम्ही केलेली प्रॉपर सर्वांनी? हो, त्याची मला वाटते मागच्या 28-29 तारखेला ते इथं तहसीलला ते प्रोजेक्ट आले त्याचे. त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला त्यांनी जेवढे 24 की किती 21 की 24 ग्रामपंचायतीला त्यांनी नोटीस दिली होतं, त्या ग्रामपंचायत कार्यालयाला पण ते प्रोजेक्ट पाठवले होतं. त्याच्यामध्ये 2 माध्यमातले प्रकल्प आहे, हे प्रोजेक्ट आहे ते इंग्लिश आणि मराठी माध्यमातले. ॲक्च्युली जो इंग्लिश माध्यमातला जो प्रोजेक्ट आहे किंवा रिपोर्ट आहे तो जवळजवळ 500-600 पेजचा आहे तो, आणि तो टोटली इंग्लिश भाषेमधला आहे. आणि त्याचा सारांश जो आहे तो फक्त 30 पानाचा आहे तो. म्हणजे तिथं सुद्धा यांनी चालाकी केलेली आहे. म्हणजे पूर्ण जी माहिती आहे, एकतर इथलच्या लोकांना जे काही इंग्लिशचं ज्ञान आहे ते फार कमी प्रमाणामध्ये, मुळातच शिक्षणाची पहिली पिढी शिक्षण घेणारी आदिवासी बांधवांच्या आज येत आहे इथं, आणि त्यांच्यापर्यंत जे काही हे इंग्लिश माध्यमाचं सगळं साहित्य तुम्ही पोहोचवताय तर ते त्यांना कितपत समजणार आहे किंवा कितपत त्यांना वाचता येणार आहे हा खरं तर इथून प्रश्न सुरू होते. नाही, जे प्रकल्प बाधित जे शेतकरी बांधव आहेत त्यांनी त्यांच्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला का? त्यांच्याशी चर्चा फेस टू फेस झाली का? याचा प्रयत्न तुम्ही केला का? त्यांचे प्रतिनिधी खरं तर त्यांच्यापर्यंत कोणी आलेच नाही तसे. कारण तसे जर आले असते तर ग्रामस्थांनी त्यांना विचारणा केली. आपल्याकडून काही प्रतिसाद गेलाय का? त्यांच्यापर्यंत आपल्या मागण्या पोहोचल्या का? किंवा आपला विरोध आहे यापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे? जेव्हा हे प्रोजेक्ट आम्हाला ग्रामपंचायतला पाहायला मिळाले तेव्हा ते वाचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की ही फार गंभीर बाब आहे. कारण सगळ्यात पहिली गंभीर बाब अशी आहे की विश्वासार्हतेची. जर तुम्हाला एखादा प्रकल्प उभा करायचा आहे तर स्थानिक नागरिकांना त्या ठिकाणी विश्वासात घेणं ही अगदी प्रायमरी स्टेज आहे ती. जर त्यांनी परत विश्वासात घेऊन बैठक बसवली तुम्हाला, तुमच्या मागण्या ज्या असतील ते त्यांनी केल्या, तर तुमचं भूमिका काय असेल? तुम्ही त्या प्रकल्पाला समर्थन द्याल? खरं तर वास्तविक पाहता या तालुक्याची जर परिस्थिती पाहिली आपण तर पिंपळगावचं शेजारी धरण आहे आणि इकडं मानिडोचं धरण आहे. या दोन्ही भागामध्ये जवळजवळ 22 गावं याच्या अगोदर विस्थापित झालेली आहेत. आणि त्या विस्थापनाची आणि तिथं जे काही शासनाने आश्वासनं दिली त्या आश्वासनाचं जर कम्पेअर आपण केलं तर मला असं वाटतं की, आणि केवळ मलाच वाटत नाही की जे काही सगळे ग्रामस्थ या ठिकाणी आता विस्थापित होणार आहेत, जे 24 गावांच्या लोकांना नोटीस आलेली, तर त्यांच्या मनामध्ये ही एकदम ठाम भूमिका आहे
त्या लोकांची जी काही अवस्था आहे ती पाहिल्यानंतर आता आमचा स्पष्ट निर्णय आहे की आमची पहिली मागणी हीच आहे की अदानी प्रकल्प या ठिकाणी झाला नाही पाहिजे, आणि शेवटची मागणी सुद्धा आमची हीच आहे की अदानी प्रकल्प इथं होऊ नये. अदानी प्रकल्पामुळे नेमकं नुकसान काय, ते मुद्दे काय? एकतर पहिली गोष्ट, या प्रोजेक्टचा जो काय अहवाल आलेला आहे त्या अहवालामध्ये तुम्ही म्हणजे किती लोकांचं विस्थापन करणार आहेत, त्याच्यानंतर जेव्हा त्या लोकांचं विस्थापन करणार तर त्यावेळेस त्यांची व्यवस्थापन कसं करणार तुम्ही, म्हणजे जे काही मानवी व्यवस्थापन आपण म्हणतो, मग त्यांच्या राहण्याचं काय, त्यांचे जे काही संस्कृती आहे, त्यांचे जे काही सामाजिक नीतिमूल्य आहेत, तर त्यांची जोपासना कशी होणार आहे, त्यांचं विस्थापन तुम्ही नक्की कुठं करणार आहेत, त्यांच्या जमीन जाणार त्याचा मोबदला काय असणार आहे त्यांना, तर ह्याचं कुठलंही स्पष्टीकरण त्याच्यामध्ये दिलेलं नाही त्यांनी. पण या प्रकल्पाचं खरंच नुकसान होणार आहे याचे ठोस पुरावे आपल्याकडे काय आहे? खरं तर तशा पद्धतीनं आपल्याला लगेच तरी काय म्हणता येणार नाही आहे, कारण आपल्यासाठी हा एकदम नवीनच मुद्दा आहे हा. कारण परंतु आताच आपण शेजारी आपल्या जो काही सांगली जिल्हा आहे, मग तिथं तारळी या ठिकाणी एक प्रोजेक्ट चालू आहे यांचा, तर तिथलच्या लोकांची जेव्हा BBC काही न्यूज वगैरे आम्ही पाहिलेले आहेत, तर प्रचंड भयान अवस्था आहे तिथं. अशीच सुनावणी घेतली गेली, असंच सांगितलं गेलं की तुमचं आम्ही मत विश्वासात घेण्यासाठी इथं आलेलो आहे, परंतु त्यानंतर मात्र त्या लोकांना कुठल्याही प्रकारची कल्पना न देता डायरेक्ट 100-150 JCB घुसवले, CRPF घुसवले आणि तिथून त्या लोकांना विस्थापित केलं, आणि मग सगळी दुरावस्था त्या लोकांची झाली. हे सगळं आम्ही पाहतोय त्याच्यावरती. पण या प्रकल्पामुळे तुम्हाला असं एकंदरीत वाटत नाही का तिथले रस्ते वगैरे सगळे चांगले होतील, किंवा रोजगार मिळेल, किंवा जागेला जमिनीला भाव जास्त होईल, त्याबद्दल तुमचं काय मत? अर्थातच जागा जमीन गेल्यानंतर भाव मिळतो असं आम्ही धरणांच्या त्या विस्थापनामध्ये पाहिलं, परंतु ते मिळाल्यानंतर त्या मिळालेल्या भावाचं काय होतं हे पण आम्ही पाहिले. म्हणजे आज ज्या आदिवासी बांधवांनी जमिनी दिल्या, ज्यांना मोबदला मिळाला, त्या आदिवासी बांधवांनी फार फार तर एखादं चांगलं घर बांधले, परंतु त्याच लोकांना आज त्या घरावरचे पत्रे सुद्धा बदलण्याची ऐपत त्यांच्याकडे राहिली नाही, कारण जी हक्काची जमीन होती ती पण गेली, त्याच्यातनं जे हक्काचं उत्पादन मिळायचं ते पण गेलं, आणि मग आता ते इतके निराधार झालेले आहेत तर त्यांना रोजंदारीवरतीच पूर्ण डिपेंड राहावं लागलेले. अक्षरशः घर बांधायचं म्हटलं तरी कुठंतरी जंगलाचा आसरा घेऊन एखादी छोटी झोपडी बांधतायत. ते बऱ्याच वेळा फॉरेस्टच्या हद्दीमध्ये पण बांधलेले, अनेक वेळा त्यांना हकाललं पण आहे लोकांनी फॉरेस्टच्या. मग सर्व आदिवासी बांधव सूरज भाऊंना समर्थन देत आहे? हो, 100%. 100% सगळे बांधव रात्रीचे याच्या 12 बरोबर आहे? वाजले तर आम्ही सगळे इथं बसूनच आहोत. नाही नाही, ज्यांची या प्रकल्पामध्ये जमीन गेली ते देखील भाऊंबरोबर आहे? 100%. गेल्या 3 दिवसापासून आत्ताच मागाशी जवळजवळ 10-12 महिला आल्या होत्या आपल्या, आज दिवसभर बसल्या त्या इथं. त्या गावचे ग्रामपंचायत सदस्य होते, त्यांच्याबरोबर अनेक महिला भगिनी आल्या होत्या. कालच ग्रामस्थ येऊन गेले, उपसरपंच बाळू कोकणे ते या ठिकाणी येऊन गेलेले आहेत. पण 21 तारखेची जी सुनावणी होणार आहे त्याबद्दल तुमच्या काय अपेक्षा आहे? खरं तर 21 तारखेच्या सुनावणी, या सुनावणीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आमचा त्याच्यावरच मत आक्षेप आहे. कारण आमच्याकडं जे 200 म्हणजे संविधानातील 244 जे कलम आहे त्याच्यामध्ये 5वी आणि 6वी अनुसूची समाविष्ट केली राष्ट्रपतीच्या आदेशानुसार, आणि ते आपल्याला हे सांगते की शेड्यूल एरियामध्ये तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचा प्रकल्प उभा करायचा असेल, जमीन हस्तांतर करायचं असेल किंवा कुठलीही प्रक्रिया करायची असेल तर पहिल्यांदा तिथलच्या नागरिकांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे, त्याचं बळकटीकरण व्हावं किंवा त्याची अंमलबजावणी चांगल्या पद्धतीने व्हावी. म्हणून 1996ला पेसा कायदा आला, त्याच्यात अजून 96चा पेसा कायदा बळकट व्हावा किंवा त्याची चांगली अंमलबजावणी व्हावी म्हणून 2014ला पुन्हा राज्य शासनाने एक अध्यादेश काढले राज्यपालांच्या सूचनेनुसार, आणि त्याची सुद्धा खरं तर पालन करत नाही ती लोक. म्हणजे अगदी कलेक्टर सुद्धा जे असतील, जे स्वतः त्याचे खरं तर या सगळ्या प्रक्रियेचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत, माझं त्यांना पण सांगणं आहे की तुम्ही पेसा कायद्याचा खरं तर व्यवस्थितपणे तुम्ही आकलन करून घेतलं पाहिजे. नाही, शिवजन्मभूमीचं जतन पण झालं पाहिजे आणि हे प्रकल्प झाला पाहिजे, याचा मधला काही मार्ग निघू शकतो का? खरं तर मधला मार्ग काढण्यासारखी परिस्थिती या तालुक्यात तरी नाहीये, कारण मी मगाशीच तुम्हाला सांगितलं की ज्या क्षेत्रात किंवा ज्या भागामध्ये हा प्रकल्प उभा राहणार आहे त्या भागातले हजारो नागरिक अगोदरच विस्थापित झालेले आहेत. आता कुठंतरी त्यांच्याकडे जे काही शिल्लक जमीन आहे थोडीफार त्यांच्याकडं, तर ती सुद्धा आता या प्रकल्पामुळे त्या भागातली जाणार आहे, कारण 24 गावांना नोटीस आहेत, 1-2 नाही आहेत. आता जसं सूरज भाऊंनी आता आमरण उपोषण केलंय, ते जेवढे सगळे तुम्ही आदिवासी बांधव असतील, शेतकरी असतील, ते सगळे तुम्ही पण उपोषण करणार किंवा आंदोलन करणार, तुमची भूमिका काय? हे बघा, नक्कीच आता त्या दिशेने आमचं पाऊल आहे. जे आम्ही आता सध्या गावोगावी घोंगड्या बैठका घेणं किंवा कोपरा बैठका घेणं आम्ही चालू केलेले, त्याच्यातनं आम्ही नागरिकांमध्ये खरं तर या संदर्भातली जी काही जाणीव जागृती आहे ती करत आहोत. मुळातच मी मगाशी तुम्हाला बोललो की आदिवासी बांधव हा त्याचा जो काही स्वभाव आहे तो अत्यंत लाजरा बुजरा आणि पहिली पिढी शिकत असल्यामुळं बहुतांशी जो काही समाज बांधव आहे तो अशिक्षित आहे.
त्याच्यामुळे या प्रकल्पाचे चांगले आणि वाईट परिणाम हे त्यांच्यापर्यंत अजूनही पोहोचले नाहीत. त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीबद्दल आपल्याला माहीतच नाही तर ते व्यक्त पण कसे होणार ते. आणि खरं तर आदिवासींवरती हा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपण ऐतिहासिक अन्याय पण पाहिलेले आहेत. म्हणजे अगदी उदाहरण सांगा सुरेश भाऊ, मी ज्यावेळेस राघोजी बांगरेंना ठाण्याच्या जेलमध्ये अटक केलं होतं त्यावेळेस एकतर ब्रिटिशांची भाषा इंग्रजी होती, दुसरी गोष्ट त्यांना वकील कोणी मिळून दिला नव्हता आणि वकील न मिळून दिल्यामुळं त्यांच्या स्थानिक भाषेतून वकिली करणारा माणूस पण नव्हता त्यांच्याकडे, कारण सगळ्या आदिवासी पिढ्या होत्या, सगळ्या अशिक्षित पिढ्या होत्या. आणि म्हणून त्या माणसाचं लढा खरं असताना सुद्धा, जनतेच्या बाजूचा असताना सुद्धा त्या माणसाला फाशी दिली गेलेली. आणि त्याच्यामुळे हे आमच्यासोबत ऐतिहासिकच अन्याय होत चाललेला आहे. आज सुद्धा तेच होत आहे की आमची पिढी अशिक्षित आहे, त्याला इंग्रजीचं ज्ञान नाही, तरी तुम्ही आमच्याकडे इंग्रजी भाषेतला प्रोजेक्ट अहवाल आणून दिलाय. किती लोकांना कळल तो, किती लोक आक्षेप नोंदवणार आहेत या तुमच्यापाशी. प्रकल्पाचे जे प्रतिनिधी असतील ते समजा तुमच्या बरोबर बसले, बैठक केली, फेस टू फेस बोलले, विषय मांडला, तर तुम्ही बैठकीला तयार आहात? हे कसं काही कारणच नाहीये, कारण आमच्या पुढे जे अनुभव आहेत ते अनुभव आम्हाला हेच सांगतात. आणि मला सांगा साहेब, जरी हा प्रकल्प झाला, त्याने असं म्हटलेलं की तुम्हाला आम्ही 3 वर्ष किंवा 5 वर्ष तुम्हाला आम्ही रोजगार देऊ. ठीक आहे, तो जो काय प्रकल्प आहे तो सगळा प्रकल्प खरं तर टेक्निकल प्रकल्प येतो. त्याच्यामध्ये म्हणजे टेक्निकल ज्याला नॉलेज आहे तोच त्या प्रकल्पामध्ये काम करू शकतो. किती आदिवासी बांधव बाबा इंजिनियर झालेले आहेत, किती आदिवासी बांधव सिव्हिल इंजिनिअरिंग केले, मेकॅनिकल इंजिनिअरिंग केले, अजून काही टेक्निकल नॉलेज आहे त्यांच्याकडे, किती आदिवासी बांधव असले असेल, फार फार तर 5-50 भागामध्ये. मग त्या लोकांच्या व्यतिरिक्त जे काही हजारो नागरिक तिथे विस्थापित होणार आहेत, तरुण विस्थापित होणार आहेत, त्यांचं काय करणार तुम्ही? त्यांच्या हक्काची जी काही जमीन आहे, हक्काची जी काही रोजीरोटी असणार त्याच्यावर मिळणार, त्याचं काय करणार तुम्ही? ते सगळंच तुम्ही हिसकावून घेताय ना. आणि दुसरी गोष्ट साहेब, तुम्ही जो मुद्दा काढला की बाबा रस्ते होतील, तुम्हाला वीज मिळेल वगैरे, आता आपल्याच पूर्व भागामध्ये सुरेश भाऊ अनेक सोलर प्लांट उभे केलेले आहेत. त्या लोकांकडनं जमीन हस्तांतरित केली, त्यांना असं सांगितलं होतं तुम्हाला मोफत जमीन देऊ, जमीन मोफत वीज देऊ. वीज तर मिळाली नाही, साधं त्या कंपाऊंड पर्यंत सुद्धा जाऊ देत नाही कुणी आता तिथं. तुम्हाला रस्ते करून देऊ, आजही त्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. जे जमीन जाणार आहे त्यांना खरंच किती मोबदला मिळणार याचं स्पष्ट तुम्हाला माहिती आहे? खरं तर मला जी माहिती मिळाली आहे तर त्या ठिकाणी 25,000 गुंठा काहीतरी असा आहे त्याचा रेट सरकारी मूल्यांकनानुसार. त्याच्यामुळे याच्यापेक्षा फार मोठा मोबदला देतील असं मला तरी वाटत नाही. टोटल किती जमीन जाणार याला? जवळजवळ बोरांडे आणि वरचा जो भाग आहे तर त्याच्यामध्ये 221 हेक्टर आणि वरच्या आपल्या भागामध्ये 192 एकरपेक्षा जास्त जमीन जाणार त्याच्यामध्ये. भाऊ, आज उपोषणाचा हा तुमचा 3रा दिवस. एवढे लोक तुम्हाला युथ सगळे, तरुण पिढी सगळे भेटायला येत आहे, काय सांग? लढतोय, आपल्या तालुक्यासाठी लढतोय, आपल्या आदिवासी बांधवांसाठी लढतोय, सह्याद्रीसाठी लढतोय, चांगलं वाटतंय. आणि कोण कोण तुम्हाला इथे येऊन, प्रशासनापैकी कोण आलं भेटायला किंवा कोणी दखल घेतली याची? प्रशासनाचं तहसीलदार साहेब येऊन गेले, पोलीस प्रशासन तर आहेचे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अवताडे साहेब पुण्यावरून ते पण आले होते, जे प्रादेशिक उपाधिकारी आहेत, सर्कल मॅडम होत्या, बाकी जे महसूलचे लोक होते. या व्यतिरिक्त मग काय आपले स्थानिक नेते पुढारी. पुढं काय अपेक्षित आहे? ही कळकळीची अपेक्षा. आता जर तुम्ही संजय साबळे सरांचं जर सगळं म्हणणं ऐकलं, ह्या भावना प्रत्येक आदिवासी बांधवाच्या आहे आणि खरोखर या प्रकल्पापासून भविष्यात फार मोठा धोका आहे. आदरणीला जर जलविद्युत निर्मिती प्रकल्प करायचा असेल तर जुन्नर तालुक्यात आजही 5 धरणं आहे. त्यांना जिथे योग्य वाटेल तिथे त्यांनी ते करावं. टारबाईन कुठं लावायचे तिथं लावूया. पण आता आमच्या ह्या सगळ्या आदिवासी बांधवाच्या जमिनी त्यांनी हिरावून घेऊ नये, तिथं JCB लावू नये, सह्याद्रीचा डोंगररांगा फोडू नये, हे आमचं प्रत्येकाचं मत आहे. शिवभक्त म्हणून मत आहे, या तालुक्याचा एक नागरिक म्हणून मत आहे, हे स्पष्टपणे मत आहे. म्हणजे हा जो लढा आहे आपण शेवटपर्यंत देणारच आहोत. तुमचा जो शिवजन्मभूमी कट्टा आहे, तुम्ही ज्या चॅनलच्या माध्यमातून काम करताय, मला माहिती आहे चॅनलच्याद्वारे तुम्ही अनेकांच्या खाजगी त्या ठिकाणी पर्सनल पण त्या ठिकाणी मुलाखती घेतलेल्या आहेत. मी ते बरेच ऐकलेत, बरेच नेते पुढाऱ्यांच्या पण ऐकल्यात. पण आज खरं तर प्रसंग वेगळा आहे. आज आपण या ठिकाणी उपोषण करतोय, लढा देतोय. नक्कीच आपण त्या गोष्टीवर एक खाजगी पर्सनल जे काय ते तुम्हाला प्रसंग सांगायचे आहेत, मग शाळेचे असेल, कॉलेजचे असेल, हे वेगळे फार वेगवेगळे प्रसंग आहे. ते सांगायला पण मला आवडतील, तुम्हाला लोकांना ते ऐकायला पण आवडेल. वेगवेगळे प्रसंग आहेत ते सगळे. आणि आजपर्यंत माझं सगळं आयुष्य सगळं संघर्षात गेलेलं आहे, लढण्यातच गेलेलं आहे.
त्याच्यामुळे मला काही वेगळं काय वाटत नाही. असं फक्त एवढंच वाटतं की आपल्या लढण्यामुळं कोणाला तरी त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. आणि बिचारावून आज आदिवासी बांधवांवर ही वेळ आलेली आहे. ही आम्ही सगळ्या तरुणांनी आज त्यांची वेळ ओळखली, त्यांच्या भावना ओळखल्यात, म्हणून आपण लढायला या ठिकाणी उतरलो आहे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी आता मतभेद मनभेद जे काय असेल, राजकारण पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवून आपण आपल्या तालुक्यासाठी ही लढाई दिली पाहिजे. थँक्यू भाऊ. आज तुम्ही आमच्या शिवजन्मभूमी या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जे तुमचे विचार मांडले त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. जय शिवराय.